स्वराज्याच्या भूतकाळाला प्रत्येक जण मुजरा तर करतो, पण कोणीतरी आहे जो आजही त्या इतिहासाला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी लढतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि आज मी चाललोय स्वतंत्र दिनानिमित्त जुन्नरमध्ये 3 ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या अभ्यास मोहिमेला, जी दुर्ग शिवनेरी, तुळजाभवानी लेणी आणि पंचलिंग महादेव मंदिराची आहे. या इतिहासाला समजून घेण्यासाठी 40 पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला होता. दुर्ग शिवनेरीच्या अभ्यास मोहिमेत अर्धा तासाचा जंगल ट्रेक करून 60 ते 70 डिग्री असलेल्या अवघड साखळदंड मार्गापाशी पोहोचलो. तिथे असलेल्या 9 लेण्यांची माहिती घेऊन कातळकोरीव पायऱ्या, त्या पायऱ्यांमधील प्रत्येकी 1 फूट असलेलं अंतर आणि वरती येताना 90 डिग्री असलेला कडा, याचा थरारक अनुभव घेतला. गडावरती महाराजांच्या जन्मस्थानी असणारे स्नानगृह, खापरी पाईपलाईन व त्या काळी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुरेपूर कसा वापर केला जायचा याचा उत्तम नमुना. कारंजे जे पाणी तिकडून यायचं ना, तर त्याचं इथं कारंजे केलं जायचं. तसंच सेम इकडे तुम्हाला अजून एका ठिकाणी इकडे या साईडला पाहायला भेटतील. म्हणजे मल्टीपर्पज यूज कसा करायचा आणि शेवटी अपराध करणाऱ्याचा कडेलोट कसा केला जायचा ही संपूर्ण माहिती घेऊन दुसरे ठिकाण म्हणजे तुळजाभवानी लेणी, तिथे असलेल्या तुळजाभवानी मातेच्या हातामध्ये पकडल्या जाणाऱ्या शस्त्रांची माहिती, त्या काळी खेळला जाणारा खेळ वाघ बकरी मंकळा कसा खेळला जायचा त्याचा संपूर्ण अभ्यास करून जुन्नरमध्ये असलेले तिसरे ठिकाण म्हणजेच पंचलिंग महादेव मंदिर, या मंदिरामध्ये असलेली शिवलिंग, उंबऱ्यावर असलेली गणेशपट्टी, कीर्तिमुख याची संपूर्ण माहिती घेऊन ज्या प्रकारे ही माहिती सांगितली, त्या माहितीतून प्रत्येक वास्तू, गड, लेणी कसे पाहावे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि हीच दृष्टी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी जर कोण लढत असेल तर ते सह्याद्री प्रेमी आहे.